इतिहासकांच्या मते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे उभं असलेलं गोंदेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात देखण्या मध्ययुगीन मंदिरांपैकी एक मानलं जातं. बहुतेक अभ्यासकांच्या मते या मंदिराची उभारणी इसवी सन 11व्या ते 12व्या शतकात यादवांच्या काळात झाली. पहिल्या नजरेत हे मंदिर भव्य वाटतं, पण त्याची खरी ओळख त्याच्या दगडांमध्ये दडलेली आहे. संपूर्ण मंदिर काळ्या ज्वालामुखीजन्य पाषाणातून घडवण्यात आलं आहे. गोंदेश्वर हे केवळ एक शिवमंदिर नाही, ही पंचयातन रचनेतील वास्तू आहे. मध्यभागी भगवान शिवांचं मुख्य मंदिर, तर चारही दिशांना इतर देवदेवतांची उपमंदिरे. भारतीय मंदिर स्थापत्यात ही रचना विश्वातील समतोल आणि पंचदेव उपासनेचं प्रतीक मानले जाते. या मंदिरात प्रवेश केल्यावर नजरा आपोआप जिथे थांबतात तो म्हणजे स्वर्गमंडप. छताच्या मध्यभागी असलेली ही उघडी जागा, त्यातून थेट आत उतरणारा सूर्यप्रकाश आणि त्या प्रकाशात जिवंत झाल्यासारखे वाटणारी दगडावरील कलाकुसर. स्थापत्य अभ्यासकांच्या मते हा भाग केवळ सौंदर्यासाठी नव्हे, तर प्रकाश आणि धार्मिक विधी यांचा विचार करून घडवण्यात आला होता. मंदिराच्या बाह्य भिंतीवर कोरलेली ही देवदेवतांची शिल्प, नर्तक, वादक, यक्ष, अप्सरा आणि पौराणिक प्रसंग हे सगळं त्या काळातील समाजकला आणि श्रद्धेचं साक्ष देत. म्हणूनच गोंदेश्वर की हे केवळ उपासनेचं ठिकाण नसून दगडात कोरलेला इतिहास मानला जातो. 1000 वर्षाचा काळ, असंख्य पावसाळे, असंख्य उन्हाळे, अनेक राजवटी, सगळं बदललं, पण हे मंदिर अजूनही इतक्याच शांतपणे उभं आहे. कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी सोडलेला सर्वात मोठा वारसा म्हणजे केवळ या वास्तू नाही, तर त्या घडवणारी त्यांची दूरदृष्टी, त्यांचं ज्ञान आणि आपल्या संस्कृतीवर घडलेला यांचा अढळ विश्वास.